कमेंट्री बॉक्स मध्ये या. गोवेली आणि बदलापूर. राहुल चला मॅचला आपण सुरुवात करू. 4 षटकांची मॅच आहे. आयोजकांनी घेतलेला जो निर्णय त्याच्यावरती ते मात्र ठाम आहेत आणि त्याच निर्णयावरती आम्ही देखील आता ठाम आहोत. कारण जो देतो नाना त्यासच गावं लागणारे गाणं. चला जाऊया मॅचच्या दिशेने. चला जांताराच्या 12वा आपण पाठवायचा आहे. चला 12वा आलेले दोन्ही टीमचा. आणि आता आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. याच दरम्यान ज्ञानेश्वर दादा भंडारी यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करायला आपण या मंचावरती मनपूर्वक आपलं स्वागत. मॅचला सुरुवात, बेस्ट टायमिंग आणि ते टॉप एज फलंदाज होईल बाद. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी नकली चेंडू टाकण्यात आला आणि त्याच्यावरती मात्र मिळाले विवेक गायकवाडला एक विकेट. फलंदाज बाद. षटक हाताळत असताना अशा चेंडूचा बऱ्याचदा वापर करत असतो. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कधी कधी त्याच्या अंगलट सुद्धा आलेला आहे आणि आता मात्र त्याला विकेट मिळते. फलंदाज लागेल जांताराच्या बदलापूर संघाला. हा संघ ओळखला जातो जांताराजा क्रिकेट क्लब बदलापूर. खरं तर विशालदादा राऊत असतील त्यांच्या वतीने देखील टीम जांताराजा बदलापूर संघाला भरपूर साऱ्या नेहमीच शुभेच्छा येत असतात. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू आणि आता बादच्या दिशेने जाऊ. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल इरफान साठी. चेंज ऑफ पेस, कधी परिवर्तन. यष्टी रक्षक अजय धुळे चेंडूला गॅदर करतायत. डॉट बॉल. धावत संख्या धाव फलकामध्ये आपण या ठिकाणी पाहणार होतो. मोठी संख्या बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. अद्यापर्यंत एकही धाव नाहीये आणि तो बनवण्याचा प्रयत्न बदलापूर संघाला करावाच लागणार आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्विचिट. दुधारी अस्त्र बाहेर काढले, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा सातत्याने आपण पाहतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. ही परिस्थिती झोबेली संघ जेव्हा बॅटिंग साठी होता टेंबोली संघाच्या अगेन्स्ट, तेव्हा वेदांत सारखा गोलंदाजाने करण धुळेला देखील सुरुवातीला 3 चेंडू असेच या ठिकाणी थांबवून ठेवलं होतं. अशीच गोलंदाजी धारदार आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि आता विवेक गायकवाड तो कारनामा करत असताना बॅक टू बॅक सलग 4 बॉल या ठिकाणी डॉट आलेले आहेत. एकही धाव मिळाली नाहीये जांताराच्या बदलापूर संघाला. सागर देशमुख बाद झाल्यानंतर मात्र संघाची थोडी पडझड पाहायला मिळते. आणि आता पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज विवेक गायकवाड अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आहे. वेगवान क्लीन बॉल. फलंदाजाकडे होईल बाद. यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना 1 मोर विकेट डाऊन. सागर देशमुख नंतर शून्याचा चष्मा घालून इरफानला सुद्धा माघारी परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल टीम बदलापूर संघाला. फलंदाज बाद.
5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 2 विकेट. याच दरम्यान सुस्वागतम 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 ज्यांची आपण गेली 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस आपण ज्यांची वाट पाहतोय ते सन्माननीय ऍडव्होकेट रोहिदाजी भंडारी दादांचे. रोहित बोराडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खरं तर काल त्यांनी याच क्रीडानगरीमध्ये नाईट केलेली आहे. आज डेला पुन्हा एकदा अच्छा रोज असतात ते. चांगली कामगिरी आहे. जय झाटे यांच्या समवेत सातत्याने आपण पाहिलं तर या क्रीडांगणाची देखभाल. पहिले षटक कंप्लीट झाले. याच दरम्यान संजय दादा भोईर यांचे या ठिकाणी नुकताच आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल साहेब जसा स्ट्राईक एंडला आलाय. करण धुळेवरती आक्रमण हल्ला बोल करत असताना भव्य स्वागत करण धुळेचं केलंय. बॉल सीमा पार. पहिला देखना षटकार. पाहतोय खरं तर नॉन स्ट्राईक एंडला माशासारखा तडपडत होता खेळाडू. सेफ जशी त्याला स्ट्राईक मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार त्यांनी ठोकला. एक सिंगल आली. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पाहावं लागणारे घडले काय एक्झॅक्टली. आता दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद आणि धक्का लागेल. एकंदरीत तिसरा टीम जाणता राजा बदलापूर संघाला इजाजच्या स्वरूपात फलंदाज बाद. त्यांच्या वतीने आपल्याला मान ऑफ द सिरीज ची 2 व्हीलर बाईक आपल्याला देण्यात आलेली आहे. टीव्हीएस स्पोर्ट्स बाईक तुम्ही पाहतायत. आज एक भाग्यवान खेळाडू या बाईक वरती स्वार होणार आहे. गेली 4 दिवस मुकेश बोराडे सरांनी या ठिकाणी आपण पाहतोय हे स्वप्न पाहिलं होतं, परंतु आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये ते स्वप्न त्यांचं भंग होणार आहे. एक खेळाडू खरं तर या बाईक वरती स्वार होणार आहे. बारवी हिलचे सर्वे सर्वा आणि ऍडव्होकेट आपण पाहतोय उच्च न्यायालयाचे वकील सन्माननीय रोहिदास दादा भंडारी. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय गणेशजी कोळी यांचे मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करू. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावत संख्या धावफलकामध्ये एकही नाही आहे, परंतु त्यानंतर आता धावत संख्येचा आगाज करत असताना सैफच्या बॅटमधून षटकाराला त्याला स्ट्राईक हवी होती आणि आता त्याने विकेटचा त्याग केला. खरं तर विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आणि त्याला स्ट्राईक या ठिकाणी मिळालेली आहे. संघाची धावत संख्या 7 अंकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. अनेक सारे मान्यवर मंडळी आपल्या या क्रीडा नगरीला अर्थात या स्पर्धेला भेट देणार आहेत. त्यांची आपण आतुरतेने वाट पाहतो आणि थोड्याच वेळात त्यांचं आगमन देखील या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. गोलंदाज करण धुळे. हो चॉप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा मागे चालला बॉल. कल्पेश धुळे. कदाचित आज मला असं वाटतं की कल्पेश धुळे यांचा दिवस नाही आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतो चेंडू अडवताना भरपूर प्रयत्न त्यांच्या वतीने करण्यात आले. चेंडू हातातून निसटला. पुन्हा एकदा बॅकअप दिलं आणि आता देखील आपण पाहिलं तर चेंडू हातामध्ये बसत नाहीये. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. हरकत नाही, परंतु संघाची कामगिरी भरीव पाहायला मिळाली. त्या कारणास्तव कल्पेश धुळे प्रचंड खुश आहेत. 7 धावा हरीश धुळे यांच्या वतीनं त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. याच दरम्यान अंपायर सिग्नल बाईट बॉल. जोबेलीचे नामांकित उद्योजक हरीश दादा धुळे यांच्या वतीने टीम जयानमा जोबेलीला आणि खास करून कल्पेश धुळे यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. शॉर्ट ऑफ लेन जागा बनवली आहे. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दर्जेदार सनसणीत चौकार.
या सन्माननीय अतुलजी भोपी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तसेच आमचे विशाल दादा राऊत यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. अनेक अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक संघाला सपोर्ट करण्यासाठी देखील संघाचे पाठीराखे भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ऐकतात, ऑनलाईन पाहतात, त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नंदू दादा भंडारी, संजय दादा भोईर, ऍडव्होकेट रोहिदास दादा भंडारी असतील अँड ऑल टीम चेअरमन क्रिकेट संघ RD11 चांदप, याही संघाचा आपण विशेष कौतुक करू. चेंडू उंच तर गेलाय, उंची जास्त, लांबी कमी, फलंदाज होईल बाद. प्रेम धुळेने टिपली असेल आणि धक्का क्रमांक 4 लागेल. टीम जाणता राजा बदलापूर संघाला फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 आपण पाहिला. करण धुळेने मात्र एकंदरीत धावा खर्च केल्या 12. पहिल्या षटकामध्ये एकही धाव नव्हती. त्यानंतर करण धुळे 12 धावा खर्च करून त्याने देखील एक विकेट मिळवली आहे. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये 12 धावाच आपल्याला पाहायला मिळत आहेत. जियात आणि आता विलास निरगुडा. शेवटच्या अंतिम 2 षटकांचा खेळ, खेळाच्या पहिल्या सत्रातील बॅलन्स. गोलंदाज महेंद्र धुळे. राऊंड विकेट आपण पाहतोय. पहिलाच बॉल महेंद्र धुळेचा, लॉफ्टेड ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक रोहित धुळे चेंडूला गॅदर करतात. एक सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धावफलकामध्ये 13 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. RD क्रीडा संकुल ऐतिहासिक क्रीडा नगरीय, निसर्गाच्या सानिध्यात वसलेला तुम्हा सर्वांच्या आवडीचं क्रीडांगण म्हणजे RD क्रीडा संकुल. ओ या दरम्यान स्ट्रॉंग अपील या ठिकाणी जरूर करण्यात आली होती. असं वाटलं होतं की हलकासा बाटला स्पर्श घेऊन बॉल चाललाय की काय, परंतु त्याच कारणास्तव अजय धुळे आणि महेंद्र धुळे यांनी मात्र अपील उचलून धरली. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत. राऊंड विकेट आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये महेंद्र धुळेने कमालीची गोलंदाजी केली आहे आणि ज्या ठिकाणी आणखीन एक आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतं, परंतु एक चिकी सिंगल या ठिकाणी घेण्यात आली आहे. चांगलं जबरदस्त क्षेत्ररक्षण. आता मात्र दाद द्यावी लागेल कल्पेश धुळेच्या या एफर्ट साठी. आणि त्या नक्कीच आपण पाहिलं तर जेल ड्रॉप झाली, त्याने दाखवले की या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याची खेळाडू वृत्ती होती. खरं तर विशेष त्याचं कौतुक करावं लागणार आहे. त्याबाबत सातत्याने आपण पाहतोय कल्पेश धुळे हे नाव प्रचलित आहे. ओ यावेळी सॉन साइडला सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करत असताना करत धुळे वेगवाने आणि सातत्याने वेगाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असतो. भरपूर दूरचं अंतर करण धुळे कापत असतो. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मिड विकेट वरून लॉंग ऑन कडे जात असताना झेल टिपला होता आणि त्याची पाहुण्यांनी सुद्धा वाहवा केली होती. सर्व आपल्या मान्यवर मंडळीने विशेष कौतुक. स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये हा चेंडू गादर केला जातोय. शांत खेळ सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटत नाही की सामना हा उपांत्य फेरीचा. धावा यायला हव्यात, धावा बनवाव्या लागतील. जोबेली संघाला एक टार्गेट सेट करायचंय. अगदी आपण पाहतो प्रतिस्पर्धी टीमला ते प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण समोर जेव्हा जोबेली संघासारखा एक तगडा बलवान संघ आता सध्या मैदानावरती आहे. हो स्विच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. कलात्मक स्ट्रोक. धावा इथे मिळतील विलास निरगुडाला 4 आणि आता या 4 धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. एकंदरीत 19 धावांवरती. विलास निरगुडाला माहिती आहे धावा कशा का होईना, परंतु धावा येणं गरजेचं आहे.
आणि एक चांगल्या धावा आणि एक चांगल्या धावांचं टार्गेट जोबेली टीमला द्यायचंय. याच कारणास्तव या ठिकाणी आगळे वेगळे फटके या ठिकाणी आडवे तिडवे खेळले जात आहेत. तिसऱ्या षटकात महेंद्र धुळेचा देखील कमबॅक पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकामध्ये धावा धावफलकामध्ये 19. 18 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आणि 18 चेंडू मध्ये 19 धावा. शांत आणि संयमी खेळ, स्लो बस स्टडी हे समीकरण आपण पाहतोय. पहिलाच बॉल कल्पेश धुळेला आपण पाहतोय. फिरकीचा जादूगर आणि पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळेल. जी आदित स्ट्राईक केला. खरं तर आपण पाहिलं तर उपांत्य फेरीचा सामना आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब चांदप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषक बॅटच्या टोएंडला बेस्ट टायमिंग. सुधीर धुळे चेंडू खाली आणि आता झेल टिपली जाते. आणखीन एक धक्का लागेल. 19 वरती 5वा धक्का जाणताराच्या बदलापूर संघाला. या ठिकाणी सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आलेत. ज्याने पुरस्कृत केलेले ते सन्माननीय ऍडव्होकेट महेंद्र दादा रोहिदास पाटील यांचे या ठिकाणी आगमन होतं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्याला विनंती केलं आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या दरम्यान आमचे छोटे समालोचक भावेश भंडारी यांचं आगमन होत आहे. या ऍडव्होकेट रोहिदास दादा भंडारी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स बाईक देण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी खरं तर 12वी हिलचे सर्वेसर्वा आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत ऍडव्होकेट रोहिदास दादा भंडारी. एक चांगलं व्यक्तिमत्व या विभागातून आपण पाहतोय. अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि खरं तर त्यांचं क्रिकेटवरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. RD11 क्रीडा संकुल तुम्ही पाहतायत. जबरदस्त या क्रीडा नगरीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण सर्वजण अनुभव त्याचा घेतोय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये कल्पेश धुळे उपांत्य फेरीमध्ये आपण पाहतो गोलंदाजी करत असताना 4थ्या क्रमांकाचा षटक. स्ट्राईक एंडला अक्षय चौरासिया. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल पहिला डॉट, त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा डॉट. जास्तीत जास्त या इनिंग मध्ये डॉट पर्सेंटेज वाढवले टीम जय हनुमान झोबेली संघाने. प्रत्येक गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागणार आहे. विवेक गायकवाडने मेडल षटक हाताळलं. त्यानंतर करण धुळे, महेंद्र धुळे आणि आता मात्र कल्पेश धुळे चांगली गोलंदाजी करतायत. सातत्याने चेंडूला फ्लाइट देण्याचा प्रयत्न करतायत आणि आणखीन एक बाईची अतिरिक्त धाव पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 20 धावा झालेले आहेत. शांत खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. भयान शांतता पसरलेली आहे. मागचा सामना आपण जो पाहिलेला आहे असं वाटत होतं की कुठेतरी तोच सामना जणू काही फायनलचा आहे की काय. झोबेली बनाम टेंबवली अतिशय अतितटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्टील 1 टू गो. ऍडव्होकेट महेंद्र दादा पाटील यांना विनंती करेल की आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेले आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. सडळ हाताने ज्या ज्या दानशूर व्यक्तिमत्वाने आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचं सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक स्वागत. म्हटलं जातं ना, काही पाहुण्यांचं नुसतं येणं नसतं, तर त्या हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं असतं.
अशा सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. खेळाचा पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालाय आणि या पहिल्या डावात बनवण्यात आल्यात एकंदरीत 20 धावा आणि आता गरज आहे टीम जहानमा झोबेली संघाला 21 धावांची. राहील की आपण या मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या सन्मान आमचे ज्येष्ठ वरिष्ठ व्यक्तिमत्व तातू घोडविंदे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय तातू घोडविंदे यांना सुद्धा विनंती राहील आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. ऍडव्होकेट महेंद्र दादा पाटील आपण सुद्धा या. चला या ठिकाणी आपण पाहतोय 21 धावांचं लक्ष. सलामीची जोडी विवेक गायकवाड आणि अजय धुळे मैदानावरती दाखल झालेले आहेत. विकेट हॅट्रिक साठी ऍडव्होकेट रोहिदास दादा भंडारी सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय नरेश यशवंतराव या जोडीच्या माध्यमातून तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे विकेट हॅट्रिक साठी. या ज्यांच्या वतीने आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज या ठिकाणी लाभलेले आहेत ज्यांनी पुरस्कृत केलेले ते सन्माननीय श्री ऍडव्होकेट महेंद्र दादा रोहिदास पाटील त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 21 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये टीम जहानमा झोबेली संघाला आणि या 21 धावा कशा पद्धतीने थांबवल्या जातील जांताराच्या बदलापूर संघाच्या वतीने हे देखील पाहणं तितकेच गरजेचं या मॅच मध्ये. 24 बॉल आणि 21 धावांची गरज. चला 12वा खेळाडू नाही आहे जांताराच्या बदलापूर टीम आपण लवकर आपला 12वा खेळाडू पाठवायचा. सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खर तर आमचे रोहिदाजी भंडारी साहेब आणि त्याच्या साथीनं आमचे नरेश यशवंतराव यांच्याकडून 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टीम जांताराचा बदलापूर संघाला 2 धावाची पेनल्टी आहे कारण 12 पान इथे नाही आहेत त्यामुळे या 2 धावाची पेनल्टी देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे.
फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल. दुसऱ्या चेंडूवरती विवेक गायकवाडला या ठिकाणी माघारी परतवण्यामध्ये त्याला यश मिळालं. डीजे मास्टर थोडस आता आपण ब्रेक घ्या. जिथे विकेट जाईल, जिथे षटक संपेल तेव्हा तुम्हाला संधी जरूर मिळेल. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. टीमच्या हनुमान झोबेली संघाला 21 धाबांचं आव्हान आणि 24 बॉल मध्ये 21 धाबा बनवायच्या होत्या, परंतु 2 धाबांची पॅनल्टी टीम जांतराजा बदलापूर संघाला देण्यात आली. कमरच्या दिशेने चेंडूला उडवण्यात आलंय, तोपर्यंत डीप मध्ये बॉल चाललाय. शतक्षक विलास चेंडूला गॅदर करतायत, तोपर्यंत मिळतील 2 धाबा. विश्वनाथ धुळेला आपण पाहतोय वन डाऊन साठी आलेला खेळाडू आहे. सध्या आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांचं बोलाचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे ते सन्माननीय विराजी देशमुख, प्रमोदजी पवार, वरुणजी मात्रे, महेंद्र दादा पाटील, हनुमानजी भोईर, प्रसन्न शहाणे, निखिलजी गुरव, गणेशजी पाटील, ग्रीन व्ह्यू, साईनाथ शेट्टे, शैलाताई बोराडे, मल्लेश मुक्तिगीर, केतनजी शेळके, भरत दिवनाळे, इम्रान शेख, रणजित पाटील, किरण राऊत, किंग कबीर, कृष्णा धुमाळ, पनवेलकर ग्रुप, पप्पू पाटील, बाळाराम कांबरी आणि नंदकुमार भंडारी या सर्व दानशूर दात्यांचं मनापासून हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक मनपूर्वक आभार. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या दिशेने चेंडू टोळवण्याचा प्रयत्न. वड कॅच, ब्रिलियंट, आउटस्टँडिंग सेल या ठिकाणी टिपली आहे विलास दिरगुडाने. धक्का क्रमांक दुसरा लागेल टीमचे हनुमान जोबिली टीमला. फलंदाज बाद. सन्माननीय पिंटू शेठ पादारे यांच्या वतीनं सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. 3 बॉल सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर फलंदाजासाठी तब्बल 2000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी केली आहे अक्षय चौराशी याने. अगदी आपण पाहतो पहिले षटक हाताळत असताना बदलापूर टीमच्या वतीनं वाखाणण्याजोगी षटक आहे. 21 धाबांची गरज ऑलरेडी असं वाटत होतं. 24 बॉल मध्ये 21 धाबा म्हणजे या ठिकाणी अतिशय सोपं असं आव्हान आपल्याला पाहायला मिळालं. परंतु या मॅच मध्ये पहिलं षटक हाताळत असताना काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल अक्षय चौराशी याचा. करण धुळे मैदानावरती आलेत. धाबा संख्या धाबलकावरती 2. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, भागे चाललाय बॉल आणि ते बॅटला स्पर्श करत बॉल सीमा पार. 22ची धाव या ठिकाणी 22च्या धावा मिळणार आहेत आणि हा आलेला लॉंग स्टॉप एंडला दर्जेदार चौकार. षटक क्रमांक या ठिकाणी पहिल्या संपन्न झालाय. 6 धावा धावपालकावरती, पॅनल्टीच्या 2 म्हणजे झाल्या 8. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 18 बॉल मध्ये बनवायचे 13 धावा. 18 बॉल आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये. स्ट्रायकेटला अजय धुळे, गोलंदाज विलास दिरगुडा याला आपण पाहणार आहोत. ओ, या ठिकाणी कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे. ड्राईव्ह केला, डीप मध्ये बॉल चालला, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. शांत खेळ, शांत खेळ, कारण सामना सोपा आहे. जोबेली टीमला माहिती आहे, कारण 18 बॉल मध्ये 13 धावा
बनवायचे करण धुळे आपण पाहतो या अगोदर एक आगळा वेगळा फटका खेळायचा होता परंतु संपर्क झाला नाही या बॅटचा परंतु तरी सुद्धा 22च्या रूपाने नशिबाचा चौकार टीम जोबेली संघाला मिळालेला आहे. जोबेली टीमचे नशीब मी तर म्हणेन आज या स्पर्धेमध्ये फोपावलेत. सॉफ्ट हँडने वळवण्याचा प्रयत्न शांत खेळ सध्या मैदानावरती आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतायत. एक चेंडू डॉट. नऊ धावा धावफलकावरती 12 धावांची गरज अजूनही या मॅच मध्ये. उर्वरित 16 चेंडू. यावेळेस ऑन साइडला टॅप करण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स स्टाईलने हा चेंडू डीप मध्ये चाललाय. एक मिळेल. सेमी फायनलचा सामना जसा प्रेक्षकांना हवा आहे तसा पाहायला मिळाला नाहीये. याचं कारण आहे की जांताराच्या बदलापूर संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावा फार कमी बनवल्या आणि कमी धावांचं टार्गेट आता जोबेली टीमला आहे. म्हणून या सामन्यामध्ये या ठिकाणी इतकी रंगतता आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इतका मनोरंजन पाहायला मिळत नाहीये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. कदाचित जर या मॅच मध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल आले ना तर हा सामना जोबेली टीमच्या देखील अंगलट येऊ शकतो. कारण क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहतो जर तरला महत्व नाहीये. कित्येक वेळा आम्ही क्रिकेट पाहिलेले सुख दुःखाने भरलेला क्रिकेटमध्ये कित्येक वेळा अप अँड डाऊन पाहिलेले आणि कित्येक वेळा चढ उतार होत असतात. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. अगदी आपण पाहतो आपलातून प्रयत्न आहेत क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक आणि इथे धावा मिळतील एकंदरीत 3 टीम जोबेली संघाला. लाईन चांगली आहे. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल विलास इरगुडा आणि आता षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा संपन्न झालेला आहे. आम्हाला नागेश सांगतात की माहिती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 म्हणजे आता 12 बॉल 8 धावांची गरज आहे. शेवटचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही बदलापूरचे स्थानिक संघ सध्या तीनही स्थानिक संघ टॉप 3 मध्ये आहेत. जांताराच्या बदलापूर, जन्मा जोबेली, फ्रेंडशिप मोहपाडा, एरनसाड. बारा बॉल 8 धावांची गरज आहे. गोलंदाज याद इरफान माफ करा राऊंड विकेटने. पहिलाच बॉल या ठिकाणी जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लॉक सिपच्या माध्यमातून बॉल सीमा पार फाईन दिला आलेला दर्जेदार चौकार. चार धावांची गरज या मॅच मध्ये. 11 चेंडूमध्ये आणि या जबरदस्त मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने खेचून आणण्याचा प्रयत्न बॅटर अजय धुळे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता या चौकाराने पूर्णपणे या मॅचची हवा काढून टाकली आहे. कदाचित या षटकामध्ये काही सुरुवातीला डॉट चेंडू आले असते ना तर मॅच मध्ये आपल्याला वापसी पाहायला मिळाली असती. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर एसटी रक्षकाकडे चाललेला आहे डॉट बॉल. पुन्हा एकदा फसवा चेंडू. याच दरम्यान जोबेली गावचे बाजी पोलीस पाटील
आणि चांदप गावचे जावई शंकर धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. या आपण व्यासपीठावरती. हो यावेळी चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतात इजाज आणि आता झेल टिपलाय फलंदाज होईल बाद. चांगला अंदाज चांगला अनुमान त्याने या ठिकाणी लावलेला आहे आणि आपण पाहतो एक साधा सोपा झेल टिपत असताना फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का लागेल टीम जय हनुमान जोविली संघाला. यांना विनंती करू आपण या मंचावरती. जोबेली गावचे माजी पोलीस पाटील आहेत आणि या गावचे जाबाई सुद्धा. तर जाबाईंचा बांधपान वेगळाच असो. या आपण स्वागत आहे. हो बॅटची कडा मागे चालला बॉल धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आणि 17 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी शिल्लक. इरफान ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू थांबवण्यात आलाय आणि उमेश चोनकर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता उमेशचा. त्याला माहिती आहे बॅकअप नाही आहे. धावा अजून मिळू शकतील परंतु आता एक सिंगल आणि आता या सिंगलने 18 वरती पोहोचलेला आहे. जणू काय जोवेली संघ मला असं वाटतं की सरावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. हो हे ते चित्र आहे. कदाचित एक सिंगल धाव या ठिकाणी मिळते आणि संघाची धावत संख्या 21 धावा बनवण्यासाठी मला असं वाटतं की 4थ्या षटकाची वाट पाहावी लागते आणि हो 4थ्या षटकामध्ये आता हा सामना जाणार आहे. 2 धावांची गरज. आता या 2 धावा वाचवाव्या लागणार आहेत या षटकामध्ये. बदलापूर संघाला ही मेहनत करावी लागणार आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये उमेश सोनकर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. करण धुळे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होत नाहीये. शंकर धुळे देखील थोडेसे नाराज आहेत. फुल टॉस बॉल आणि आता विनिंग स्ट्रोक चौकार या ठिकाणी आलेला आहे. जन्मा जोबेली संघ या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम जांताराजा बदलापूर. जोबेली संघाचं विशेष कौतुक. आणि आता शेवटचा अंतिम सामना या मॅच नंतर होणार आहे आणि आता आपण देऊया मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर